यात बातम्यांच्या वेगवान आढाव्याकडे. पुणे रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न, रेल्वे पोलिसांकडून आरोपी ताब्यात. बैलजोडी नसल्यामुळे शेतकऱ्याने घेतला झू खांद्यावर, बीडच्या केज तालुक्यातील भाटुंब्यातील प्रकार, लातूरच्या शेतकऱ्यापाठोपाठ बीडच्या शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल. लातूरमधल्या शेतकऱ्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मदतीचा हात, कुटुंबावरती असलेले जिल्हा बँकेचं 40,000 रुपयांचं कर्ज फेडण्यासाठी आर्थिक मदत, जयंत पाटलांकडून एक्सपोस्ट करत माहिती. शेतकरी आणि गोरगरिबांचे प्रश्न मांडणं गैर नाही, सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. त्यासाठी मंत्रिपद असणं नसणं महत्वाचं नाही, मुनगंटीवारांचं वक्तव्य. सुधारित पीक विमा धोरण म्हणजे शेतकरी द्रोह, त्यामुळे शेतकरी पुत्र असल्याचं सांगणाऱ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी याचा अभ्यास करावा. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटलांची टीका. ठाकरेंच्या शिवसेनेत उरलेले आमदार आणि खासदार आपल्या संपर्कात, मंत्री गिरीश महाजनांचा मोठा दावा. थोड्याच दिवसात चित्र स्पष्ट होईल, महाजनांचं भाकी. मेळाव्याची गर्दी बघून सरकार घाबरलंय, आदित्य ठाकरेंचं गिरीश महाजनांना प्रत्युत्तर. महाजनांनी केलेला दावा आदित्य ठाकरेंनी फेटाळला. ठाण्यामध्ये शिंदेंच्या सेनेकडून पुन्हा उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर्स. मराठी माणसाची एकजूट अशीच राहू द्या म्हणत टोला. मुंबई महापालिकेची तिजोरी आणि महापौर खुर्चीचं बॅनरवरती व्यंगचित्र. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा अपमान केला, काँग्रेसनं किती अपमानित व्हावं याचा विचार करावा. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. ठाकरेंनी जिद्द करून विधानसभेला जास्त जागा घेतल्या आणि मोठं नुकसान झालं, बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा. ठाकरे सेनेबाबतच्या युतीसंदर्भात कोणीही बोलू नये, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश. राज ठाकरेंच्या सूचनेमुळे नवा संभ्रम. भाजपच्या मंत्र्यांची आज मुख्यमंत्री फडणवीसांसोबत वर्षा निवासस्थानी बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात फडणवीस मार्गदर्शन करणार. रात्री 8 वाजता बैठक होणार. वंचितची काडीमोड झाल्यानंतर एमआयएमने शोधला नवा भिडू. जलील यांची चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पक्षासोबत बैठक. लवकरच दोन्ही पक्षांचा एकत्रित मेळावा होण्याचीही शक्यता आहे. बच्चू कडूंची आजपासून सातबारा कोरा करा यात्रा. अमरावतीतील पंजाबराव देशमुखांच्या जन्मभूमीपासून सुरू होऊन 7 दिवसात 138 किलोमीटर पायी यात्रा निघणार. आत्महत्याग्रस्त गावात यात्रेचा समारोप होणार. नागपूर महापालिका क्षेत्रामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख म्हणून सतीश हरडे यांची नियुक्ती. दुष्यंत चतुर्वेदी शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानंतर सतीश हरडे यांची नियुक्ती. 16 तास कृषी पंपांना वीज देण्याच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचं उपोषण मागे. भंडाऱ्याच्या वीज वितरण कार्यालयासमोर 25 शेतकऱ्यांचं मागच्या 5 दिवसांपासून उपोषण सुरू होतं. आषाढीनंतर परतीच्या प्रवासासाठी बसस्थानकावरती भाविकांची गर्दी. पंढरपूरच्या विविध मार्गावरती गावाकडे परतण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी. भाजप आमदार परिणय फुकेंविरोधामध्ये त्यांच्या भाऊजाई प्रिया फुकेंचं विधान भवनाबाहेर आंदोलन. पोलिसांनी फुकेंच्या भाऊजाई यांना ताब्यात घेतलं. बुलढाण्यातील चिखलीजवळ पंढरपूरवरून परतणाऱ्या एसटीचा अपघात. 30 प्रवासी जखमी. बसमध्ये 51 भाविक प्रवास करत होते. गोंदिया हावडाकडून मुंबईकडे जाणाऱ्या आझाद हिंद एक्सप्रेसचा अपघात टळला. गंगाझरी रेल्वे स्थानकादरम्यान गाडीचे ब्रेक लायनर रुळाला घासल्यामुळे धूर निघाला. लोको पायलटने वेळेतच गाडी थांबवली, अनर्थ टळला. नवी मुंबईच्या नेरुळमध्ये चोरट्यांनी 2 घरं फोडली. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. नवी मुंबईमध्ये एपीएमसी शेजारच्या ट्रक टर्मिनलला भीषण आग. आगीमध्ये 8 ते 10 ट्रक आणि टेम्पो जळल्याची शक्यता आहे. कॅरेट आणि ट्रेच्या गोदामामध्ये सुद्धा आग पसरली. पालघरच्या धनसार औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीला भीषण आग. कामगारांना सुखरूप बाहेर काढल्यामुळे जीवितहानी टळली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. बीड जिल्ह्यामध्ये सावकारी जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या. वेळेवरती पैसे देणं होत नसेल तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड, अशी धमकी सावकाराला दिली होती, त्यामुळे आत्महत्या. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये घरफोडी, दुकानफोडी आणि सोनसाखळीच्या घटनांमुळे दहशतीचं वातावरण आहे. मध्यरात्रीच्या सुमारास शस्त्रासह चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. महाराष्ट्रामध्ये जानेवारी ते एप्रिल दरम्यान 22 वाघांचा मृत्यू. 22 वाघांसोबत 40 बिबट्यांचाही पहिल्या 4 महिन्यात मृत्यू. तर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये 21 जणांचा बळी गेल्याची माहिती. लखनौमध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन. काल महोत्सव संपल्याची घोषणा होताच प्रदर्शनासाठी मांडलेले आंबे लुटण्यासाठी लोकांची झुंबड. लोकांच्या या लुटीची सोशल मीडियावरती निंदा.
देशामध्ये गरिबांची संख्या वाढते आणि पैसा मोजक्या लोकांच्या हाती जातोय. एका कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. काँग्रेसकडनं नितीन गडकरींचा व्हिडिओ पोस्ट करत पंतप्रधान मोदींवरती टीका. गडकरींच्या वक्तव्यावरती काँग्रेसची सहमती. अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातल्या पूरबळींची संख्या 78 वरती. मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश. समर कॅम्पसाठी गेलेल्या मुलांचा शोध सुरू. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पूरग्रस्त भागाला भेट देण्याची शक्यता. काही मिनिटांमध्ये 380 मिलीमीटर पाऊस पडला, त्यामुळे हाहाकार. अडकलेल्या 850 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. 12 देशांवरती पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा. ट्रेड संदर्भातील पत्रांवरती ट्रम्प यांची स्वाक्षरी. टॅरिफ संदर्भात देण्यात आलेली डेडलाईन संपली असल्यामुळे आज 12 देशांना नोटीस पाठवली जाईल. ब्रिक्स देशांच्या बाजूला राहणाऱ्यांवरती 10% जादा कर लावणार. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी. ब्रिक्सची धोरणं अमेरिकेच्या विरोधातली. ट्रम्प यांचा आरोप. इलॉन मस्कनं अमेरिकेमध्ये तिसरा पक्ष काढणं हा वेडेपणा आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टीका. रिपब्लिक पार्टी खूप यशस्वी होतीये, त्यामुळे तिसरा पक्ष काढण्यामुळे संभ्रम वाढेल. ट्रम्प यांचं विधान. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये मुख्य अर्थव्यवस्थांना बाजूला ठेवू नका, पंतप्रधान मोदींचं विधान. तर दक्षिणी अर्थव्यवस्थांशिवाय विश्व अर्थव्यवस्था नेटवर्क नसलेल्या मोबाईलसारखी असल्याचं मोदींचं वक्तव्य. ब्रिक्स देशांच्या बैठकीमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याची निंदा. दहशतवाद मानवतेसाठी गंभीर आव्हान. दहशतवाद्यांवरती निर्बंध लादण्यात संकोच नको, पंतप्रधान मोदींचं विधान. फडणवीसांच्या रुदाली टीकेनंतर दैनिक सामनामधनं प्रतिटीका. देशामध्ये 10 वर्षांपासून नरेंद्र मोदी यांची रुदाली सुरू, त्यामुळे फडणवीसांची रुदाली म्हणजे मराठी माणसांचा आवाज नाही. सामनाच्या अग्रलेखातनं टीका. भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये इंग्लंडचा 336 धावांनी पराभव केला. या सामन्यामध्ये पहिल्या डावात भारताने 587 आणि दुसऱ्या डावामध्ये 427 धावांची खेळी केली होती. त्यामुळे शुभमन गिल प्लेअर ऑफ द मॅच. कॅप्टन कूलचा 44वा वाढदिवस. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 2009 मध्ये पहिल्यांदाच कसोटीत नंबर 1 बनली होती. धोनीच्या नेतृत्वातच चेन्नई सुपर किंग्सने 5 ट्रॉफी जिंकल्या. माफ करा, ही प्राडाची नाही तर ओरिजिनल कोल्हापुरी चप्पल. अभिनेत्री करीना कपूरचं स्टेटस चर्चेत. इन्स्टाच्या स्टोरीमध्ये करीनाकडनं समुद्र किनाऱ्यावरचा फोटो पोस्ट. याबरोबरच एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी माझा. प्रस्तुत करते MBBS प्रवेशासाठी 26 वर्षांची परंपरा. एकच नाव विश्व. संपर्क 7030306611. थोडक्यात प्रस्तुत करते MGM युनिव्हर्सिटी, छत्रपती संभाजीनगर. तेरे सपने मेरी आंखों में खिले। कंधों से ऑफिस चल जाएगा, पैरों से आपका सपना चलाऊंगी माँ. तेरी उड़ान का दिल से बुनी, रिश्तों से जुड़ी पिंक लेगिंग्स. वर्क, पिंक, प्ले. आता मिळेल रुंद आणि अरुंद पानांच्या तणांचे एक साथ प्रभावी नियंत्रण. आला आहे हॅचीमॅन. आता तण नाही, पिके फोफावतील. IIL हर कदम हम कदम. मतदार याद्यांतील गैरप्रकार रोखण्यासाठी काँग्रेसकडून समिती स्थापन. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समिती अध्यक्षतेखाली प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून समितीची स्थापना. सुनील तटकरे आणि अजित पवार रायगडकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. त्यांच्याकडचा निधी ते कर्जत मतदारसंघात वळवतात. आमदार महेंद्र थोरवेंचा तटकरेंसह अजित पवारांवर आरोप. रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं. शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचं विठुराया चरणी साकडं. छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? त्रिभाषा सूत्राबद्दल बोलताना संजय गायकवाडांचं महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य. शिवराय छत्रपती संभाजी महाराज, ताराराणी आणि जिजाऊंचा अवमान करणाऱ्या आमदाराने जाहीर माफी मागावी. ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळकेंची आमदार संजय गायकवाडांवर टीका. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकरांची भावनिक पोस्ट.
हा सुवर्ण क्षण कायमचा मनात घर करून गेला. नांदगावकरांची पोस्ट. बच्चू कडूंचं विठ्ठलाकडे साकडं. मुख्यमंत्र्यांच्या तोंडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तारीख जाहीर होऊ दे. कडूंचं साकडं. तर कर्जमाफीची तारीख निश्चित होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन कायम राहणार. कडूंची भूमिका. यवतमाळच्या महागावच्या आंबोडात सर्वपक्षीय पदाधिकारी शेतकऱ्यांसोबत बच्चू कडूंची बैठक. सरकार मला नाही तुमच्या मताला घाबरतं. बैठकीत बच्चू कडूंचं विधान. कर्जमाफीसाठी बच्चू कडू पदयात्रा काढणार. त्यापूर्वी कडूंनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. अजित पवारांविरोधात शिवराळ भाषेत बोलल्याप्रकरणी संजना यादवांनी लक्ष्मण हाकेंना बजावली कायदेशीर नोटीस. 7 दिवसात अजितदादांची लेखी माफी न मागितल्यास कोर्टात खेचण्याचाही इशारा. माझा उघडा डोळे बघा नीट. 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप. गर्वाने गोवर्धन.